प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सध्या महाकुंभ सुरू असून या महाकुंभामध्ये ज्या नागपूरकरांना जाणं शक्य झालेलं नाही आहे त्या नागपूरकरांसाठी जे आहे ते या महाकुंभची अनुभूती अनुभवण्यासाठी नागपूरच्या या रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते प्रतिकुंभ इथं साकारण्यात आलेलं आपण पाहतोय की जे प्रयागराजमधलं त्रिवेणी संगमातलं पवित्र जल आहे ते इथं आणण्यात आलेलं आहे आणि त्या पवित्र जलाचं जे आहे ते मिस्ट कुलिंगच्या माध्यमातून जे आहे ते पवित्र स्नान इथं नागपूरकरांना घातलं जातं। सोबतच जे महाराष्ट्रातले प्रमुख संत होते त्या संतांच्या पादुका ज्या आहेत त्या इथं आणण्यात आलेल्या आहेत आणि त्या पादुकांचं दर्शन इथं नागरिकांना या निमित्तानं करण्याची संधी मिळालेली आहे। त्यामुळे एका बाजूनं जे आहे ते नागरिकांना पवित्र संतांच्या पादुकांचं दर्शन आणि दुसऱ्या बाजूनं त्रिवेणी संगमावरून आणलेल्या या पवित्र गंगेचं जे आहे ते कुलमिस्टच्या सहाय्यानं होत असलेलं स्नान त्यामुळे कुठेतरी नागपूरकरांना थेट आता आपण कुंभमेळ्यात चालू आहे अशी अनुभूती होतं। इथे आपण पाहतोय की 6 डोम उभारण्यात आलेले आहेत आणि त्या 6 डोममध्ये अशा पद्धतीने हे सगळे कुलमिस्ट लावण्यात आलेले आहेत आणि काही डिजिटल वॉल लावण्यात आलेला आहे। ज्या डिजिटल वॉलच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष गंगेत उभे आहात आणि गंगेची आंघोळ करता असा अनुभव जो आहे तो नागरिकांना होतो। या 6 डोममध्ये अशा पद्धतीनं हे मिस्ट आहेत जे दिवसभर इथं सुरू आहे आणि इथे आपण काही काळ थांबलो तर या सगळ्या कुलिंग मिस्टचा जो फवारा आहे तो आपल्या अंगावर येतो आणि जणू आपण या पवित्र कुंभाची आंघोळ करतो आहे अशी अनुभूती आपल्याला येतं। इथे काही भाविक आहेत। मला सांगा तुम्ही प्रयागराजला जाऊन आले की तुम्हाला हीच गंगा आता इथे मिळालेली आहे? हीच गंगा इकडे मिळाली आहे। प्रयागराजला जाणं झालं नाही, पण हा जो अनुभव आहे हा खूपच अविस्मरणीय आणि विलक्षण अनुभव आहे असं मला वाटतं आणि नागपूरकरांना हा अनुभव लाभला यामुळे आणखीनच छान वाटतंय मला। मला सांगा तुमची प्रयागराजला जाण्याची आणि कुंभमेळ्यात आंघोळ करण्याची इच्छा आज इथं पूर्ण होतं? हो नक्कीच, आम्हाला तिथे तर जायला नाही मिळालं, पण इथे जो आम्हाला अनुभव मिळाला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे ज्यांनीही अरेंज केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप धन्यवाद देते की आम्हाला नागपूरकर आम्ही खूप भाग्यवान आहे। आम्हाला इथे नागपुरात राहून हे सगळं इथे प्राप्त झालं त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। थेट गंगाच तुमच्यासाठी आलेली आहे? हो, प्रयागराजला जाण्याची इच्छा खूप होती पण ते जमलं नाही, पण हे सगळं अरेंज करण्याचं आणि गंगा तिथून इथे आणण्याचं सगळं क्रेडिट मी सगळ्या टीमला आणि गडकरींना देते आणि नागपूरकरांना खरंच भाग्यवान आहेत गडकरींसारखे हे असून। काय अनुभूती आहे तुमची ही सगळी या कुलिंग मिस्ट? 144 वर्षांच्या नंतरचा हा पावन योग आहे, त्यामुळे जरी प्रयागला जाऊ शकलो नाही तरी पुण्य आले दारी यानुसार यांनी जसं म्हटलं आहे व्हॅल्युएबल ग्रुप्सने त्यानुसार आम्ही खरंच पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत की या ठिकाणी आम्हाला गंगेचं स्नान घडतं आहे। यापेक्षा अजून विलक्षण आणि अविस्मरणीय काय असू शकतं? काका काय तुमची अनुभूती आहे तिथं सगळं तुम्हाला गंगेचं पाणी? मला तर एकदम अविस्मरणीय वाटून राहिलेलं आहे, कारण की इथं आल्यावर असं वाटत नाही की आम्ही प्रयागराजला गेलेलो नाही करून, असं वाटतं तिथलीच अनुभूती होऊन राहिली आम्हाला। एकदम छान वाटून राहिलं, एकदम ज्यांनी पण अरेंजमेंट केली त्यांना धन्यवाद आमच्याकडनं। काकू मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करताना पाहिलं, तुम्हाला आता असं वाटतं की तुम्ही इथं प्रत्यक्ष प्रयागराजमध्ये आहे? अगदी न सांगण्यासारखा हा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना प्रयागराजला जाणं शक्य नव्हतं त्यांनी अगदी आज इथे गंगा स्नान झालेलं आहे याची अनुभूती स्वतःच करून घ्यावी। दुसरीकडे आता पुन्हा कुठे जायची गरज नाही आहे। खूप सुंदर हा योग आहे आणि ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे त्यांना परमेश्वरांनी अशीच बुद्धी द्यावी आणि खूप शक्ती द्यावी। काकू काय अनुभूती आहे तुमची? काय आनंद? माझ्या पायाने चालणं होत नाही, माझ्या बाजूचे लोक गेले पण मला जमलं नाही। मग हे समजलं, मला म्हटलं इथंच आपली महाकुंभ आहे। नक्कीच आपण पाहतोय की भावना ज्या आहेत त्या अनावर होत आहेत, ते प्रत्यक्ष जाऊ शकले नाही कोणी कुठल्या कारणांनी, कोणी कुठल्या कारणांनी, मात्र आज या ठिकाणी साक्षात त्या त्रिवेणी संगमातल्या गंगेचं पाणी इथं अंगावर येत आहे। तुम्ही इथं अनेक वेळ थांबू शकताय, कोणाची मर्यादा नाही, काही नाही आणि जे पुण्य प्रयागराजला या गंगा स्नानानिमित्त तेच पुण्य इथं मिळतं। त्यामुळं नागपूरकरांना जे आहे ते आता इथून पुढं प्रयागराजला शाही स्नानाला जायची गरज राहिलेली नाही आहे, तर थेट गंगा जी आहे ती त्या शाही स्नानासाठी नागपूरकरांसाठी इथं आलेली आहे आणि याचा मोठ्या संख्येनं जे आहे ते नागपूरकर लाभ उचलत आहे। पुण्य मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं नागपूरकर इथं करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।